ज्यांचा नंबर नाही आला त्यांना जास्त शुभेच्छा देतो। त्यांच्यासाठी एक उदाहरण छोटंसं सांगतो। एकदा अकबर आणि बिरबलाचा दरबार भरलेला होता। अकबर आणि बिरबलाच्या दरबारामध्ये आपल्याला माहिती आहे बिरबल हा खूप चतुर किंवा त्याच्या गोष्टी ऐकल्यानंतर तो अतिशय हुशार असं मानलं जायचं। अकबराच्या दरबारामध्ये अकबराने एकदा असं केलं की बिरबलाला सांगितलं की 1 महिन्याला आपल्याला एक स्पर्धा घ्यायची आहे। ती स्पर्धा असेल आपल्याला कोंबड्यांच्या झुंजी घ्यायच्या। मग अकबराने काय केलं की एक चांगला छान कोंबडा हा बिरबलाला दिला आणि बिरबलाला दिल्यानंतर सांगितलं की हा कोंबडा तू घरी घेऊन जा। 1 महिन्यानंतर हा कोंबडा परत या दरबारात आणायचा। या दरबारात आणल्यानंतर या कोंबड्या बरोबर ती एका शाही कोंबड्याची झुंज लावली जाईल। त्याच्यामध्ये जो जिंकेल त्याला भरघोस रकमेचं पारितोषिक दिलं जाईल, जे त्या काळचं काय असेल ते। पण हा कोंबडा नेत असताना माझी एक अट आहे म्हणला। ती अट अशी आहे की हा जर कोंबडा तू घरी घेऊन गेला तर गेल्यानंतर तू त्याला जिथं ठेवणार आहेस त्या जागेमध्ये त्याच्या संपर्कात दुसरा एखादा कोंबडा किंवा दुसरी एखादी कोंबडी अजिबात येऊन द्यायची नाही। बिरबल थोड्या वेळ 2 मिनिटं विचार केला। बिरबलाने होकार दिला। प्रथेप्रमाणे तो कोंबडा त्याच्या ताब्यात दिला। तो घरी घेऊन गेला। घरी गेल्यानंतर त्यानं 1 महिना त्याचं चांगलं संगोपन केलं। 1 महिन्यानं परत दरबारामध्ये त्या कोंबड्याला आणलं गेलं। त्या कोंबड्याबरोबर एका शाही कोंबड्याची झुंज लावली। झुंज बराच वेळ अतिशय आटीतटीची झाली। आटीतटीच्या झुंजीमध्ये दोघंही रक्तबंबाळ झाले। पण सरते शेवटी त्या बिरबलाच्या कोंबड्याने काय केली, त्या अकबराच्या कोंबड्यावरती मात केली। आता अकबराला प्रश्न पडला, मी तर याला कोंबडा दिला होता आणि हा कोंबडा दिल्यानंतर त्याला आठ पण घातली होती आणि आठ घातल्यानंतर सुद्धा याचा कोंबडा कसा काय जिंकला। आता बिरबल हा चतुर प्राणी। मग बिरबलाला दरबारामध्ये बोलवलं। दरबार बसला। दरबारामध्ये या प्रश्नावरती खल सुरू झाला आणि अकबराने बिरबलाला विचारलं की बाबा मी तुला हा कोंबडा दिला होता आणि हा कोंबडा दिल्यानंतर हा तू संगोपन केला, पण त्यांनी कसं काय याच्यावरती विजय मिळवला। हा तर मोठा शाही कोंबडा होता, त्याने अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत। त्यावेळेस बिरबल म्हणाला, ज्यावेळेस तुम्ही मला हा कोंबडा ताब्यात दिला आणि मला एक आठ घातली, त्यावेळेस हा कोंबडा मी घरी नेला। घरी नेल्यानंतर मी ज्या खोलीमध्ये या कोंबड्याला बंद केलेलं होतं त्या खोलीच्या चारी भिंतीला मी आरसे लावलेले होते आणि आरसे लावल्यामुळे त्या आरशामध्ये त्या कोंबड्याला त्याचं प्रतिबिंब दिसायचं आणि ती कोंबडं काय करायचं की त्या आरशामध्ये एखादा कोंबडा आपल्यावरती चालून येतोय म्हणून त्याच्यावर झडप मारायचं, खाली पडायचं, रक्तबंबाळ व्हायचं। पण त्यात ते जास्त खुनशी झालं आणि खुनशी झाल्यामुळं त्या कोंबड्याला मी परत शाही कोंबड्याच्या शर्यतीमध्ये घेऊन आलो। शाही कोंबड्याला असं काही केलेलं नव्हतं। म्हणजे त्या कोंबड्याची ही जी स्पर्धा होती ती स्वतःची होती, स्वतःशीच होती, स्वतःच्या अस्तित्वाची होती आणि त्यामुळे तो कोंबडा त्या शाही कोंबड्याबरोबर शिकला गेला। भविष्यामध्ये आपली सुद्धा स्पर्धा आपल्या बरोबर आहे, आपली इतरांबरोबर नाही। आपली स्पर्धा आपल्या अस्तित्वाबरोबर आहे आणि शाही कोंबड्यावरती तुम्हालाही भविष्यात मात करायची असेल तर तुम्हालाही काय करावं लागेल, भरपूर सारा अभ्यास करावा लागेल, भरपूर विचार वाचावे लागतील। 4-2 पुस्तकं वाचून आपण लगेच विद्वान होणार नाही, त्याला बराचसा संघर्ष करावा लागेल। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असं जरी म्हटलेलं असलो आणि मगाशी हर्ष उदाहरण दिलं की हर्षनं लगेच एक बक्षीस काढून दिलं, म्हणजे धरतीलाही हर्ष होई, पंकज गाई जवा आणि कशी काय वाटली तुला आमच्या शेतकरी कामगार पक्षाची हवा, दूध पिता ज्ञानाची ही झाली आमची हवा आणि कशी काय वाटली तुला आमच्या शेतकरी कामगार पक्षाची हवा, असा एक आशावादी आणि निमित्ताने व्यक्त करतो। पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। वेळेअभावी दिलेल्या वेळेत आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि मला या अलिबाग नगरीमध्ये आपल्या माध्यमातून येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक अंतःकरणातून धन्यवाद देतो। आपण कमी वेळासाठी बोलवले, जास्त वेळासाठी बोलवा, आपल्याला याच्यापेक्षा छान ऐकायला मिळेल असे वेगळे कार्यक्रम वेदांतनं पाहिलेले आहेत आणि वेदांमुळे तुमच्याशी माझा संपर्क आला। सकाळी बऱ्याच जणांना मी ऐकलं आणि एवढे छान वक्ते या मातीत निर्माण होऊ शकतात। अगदी परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती वेगळी जरी असली, मी संदीप सरांकडनं बरंच काही ऐकलं तरीही
या ठिकाणी हे जर एवढं अनमोल सोनं पिकू शकत असेल तर याला एक चांगली वाट दिली तर भविष्यात खूप मोठी चळवळ उभी राहील आणि अगदी केंद्रातून जर एखादं सरकार हलवायची पाळी आली तर रायगड मधलं अलिबाग हे केंद्रबिंदू राहावं अशी एक भविष्यातली चळवळ आपल्या माध्यमातून उभी राहील असे स्वर्गीय विलासताई पाटील यांच्या चरणी अपेक्षा व्यक्त करतो आणि जाताना एवढंच म्हणतो दुष्यंत कुमारच्या भाषेत हवा में ताश के पत्तों से महल नहीं बना करते रोने रुलान से बिगड़ते हुए तकदीर नहीं बना करते ये दोस्त दुनिया जीतने का हौसला रख एक जीत से कोई सिकंदर नहीं बनते एक जीत से कोई नहीं सिकंदर बनते जय हिंद जय भारत धन्यवाद. आणि पवार साहेब 1999 ला शेतकरी कामगार पक्षाने केंद्रातलं